नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आमच्या फोकस अकॅडमीमध्ये. तुम्ही शिकत आहात इतिहासचा पहिला टॉपिक, पाश्चात्य परंपरा आणि इतिहास लेखनाचे त्यातील महत्त्व. एकूण 4 टॉपिक आपण या पाठामध्ये बघणार आहोत. इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक कोणत्या कोणत्या पद्धती आहेत इतिहास लेखनाच्या, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्यानंतर काही महत्त्वाचे विचारवंत आणि त्यांच्या इतिहासाबद्दलचे महत्त्वाचे मत. हे सर्व आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. आणि संपूर्ण टॉपिकमध्ये मी इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑलरेडी मार्क केलेले आहेत. सो त्यानुसार आपण एकदम सिलेक्टिव्ह गोष्टी शिकणार, उगाच कोणत्याही गोष्टी वाचत जाऊन किंवा अशा स्टाईलने शिकणार नाही. सो याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं दिसतं इतिहास संशोधन पद्धती. म्हणजे इतिहासाचा शोध लागणं ही एवढी सोपी गोष्ट नाही जेवढं तुम्हाला ते बोरिंग वाटतं. इतिहास शोधण्यासाठी खूप सारं त्यामागे एक तप असतो. एखादी आवड असणाऱ्या व्यक्तीची खूप दिवसाची मेहनत असते. सो इतिहासाची मांडणी कशा प्रकारे केली जाते, तर उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासले जातात. इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन. चिकित्सक म्हणजे जिज्ञासा लागते की त्याला आवड लागते त्या व्यक्तीला, उगाच करायचं म्हणून नाही. जशी महाराष्ट्रातील लोकांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाची खूप एक जिज्ञासा, चिकित्सक वृत्तीने त्यांचे वेगवेगळे पैलू शोधले जातात. संभाव्य परिकल्पना मांडली जाते. समजा एखादा इतिहासातला घटक भेटला नाही तर 2 घटकांना जोडण्यासाठी कधीकधी त्यामध्ये काही परिकल्पना मांडल्या जातात. ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी केली जाते. प्रश्न विचारले जातात की असं का केलं, तसं का केलं, आणि मग त्याची उत्तरे शोधली जातात. इतिहास घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक, स्थल आणि काल ह्या दोघांची नोंद केली जाते. आणि मग माहितीचे संकलन आणि त्यानुसार वेगवेगळी प्रक्रिया अधोरेखित करून त्यांचे तौलनिक विश्लेषण, तौलनिक म्हणजे तुलना करून विश्लेषण दिले जाते. सो अशा प्रकारे तुम्हाला हा एक प्रश्न की इतिहासाची मांडणी कोणकोणत्या टप्प्यांद्वारे केली जाते किंवा इतिहास संशोधन पद्धतीचा तुम्हाला एखादा चार्ट विचारला तर ही माहिती तुम्ही त्यात लिहू शकता. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघूया, जो या चॅप्टरमधला पुढचा टॉपिक आहे. अँड वेट सो हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर पुढचा टॉपिक, इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. सो इतिहास संशोधन ही कोणी एकटी व्यक्ती करत नाही, तर वेगवेगळ्या संस्था त्यामध्ये इन्वॉल्व असतात. उदाहरणार्थ पुरातत्व विभाग असेल, अभिलेखागार असेल, हस्तलिखितांचा अभ्यास करणारं डिपार्टमेंट असेल, पुरातन अभिलेख असतील ते जतन करणारं, अक्षरवाटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र म्हणजे पुराण्या वेगवेगळ्या लिप्या असतील त्यांचा अभ्यास असेल, वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास असेल, नानकशास्त्र असेल, वंशावळ असेल. सो या सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये इन्वॉल्व असतात. त्यामुळे तुम्हाला याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो की इतिहास संशोधनाला सहाय्यभूत असणाऱ्या वेगवेगळ्या ज्ञानशाखा कोणत्या. त्यावेळी तुम्ही ह्या सर्व ज्ञानशाखा लिहिणं गरजेचं आहे. इतिहास लेखनाची परंपरा. आता इतिहास लेखनाची परंपरा जी 2 टप्प्यामध्ये, आधुनिक आणि पारंपरिक, बरोबर. सो आधुनिकमध्ये काय तुम्हाला शिकायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगतो. जे टिक करून दिलं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण ते मी पूर्ण कंपाईल केलं आधीच आणि मग तुम्हाला सांगतो. तर आपल्या पारंपरिक पद्धती कोणत्या इतिहास लेखनाच्या, की वडीलधाऱ्या व्यक्ती ज्या असतात आपले पूर्वज, त्यांचे पूर्वज, आजी आजोबा पणजोबा, त्यांच्या जीवनाच्या आणि पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत कशाद्वारे पोचत होत्या, तर गुहचित्रांद्वारे स्मृतींचे जतन करणे, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यासारख्या वेगवेगळ्या संस्कृतींमधून आणि वेगवेगळ्या प्रकृतींमधून ह्या गोष्टी पुढे पास होत गेल्या. परंतु आत्ताचे जे आधुनिक पद्धती आहेत इतिहासाच्या, त्यामध्ये काय होतं की त्यामध्ये एकूण तुम्हाला 4 तत्त्व सांगितले आहेत आधुनिक इतिहास लेखनामध्ये. ह्या तर पारंपरिक पद्धती झाल्या. हे जे मी तुम्हाला टिक करून दिलं ह्या पारंपरिक पद्धती आहेत. आधुनिक इतिहास लेखनामध्ये काय होतं की एकूण 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात पहिलं
ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. सो आधुनिक इतिहास लेखनामध्ये सगळ्यात पहिला शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार आधी प्रश्न विचारले जातात की शोध कधी लागला, याचा पुरावा काय, याचा तुम्हाला काही ऐतिहासिक प्रूफ आहे का. सो अशा प्रकारे शास्त्रशुद्ध प्रश्न मांडले जातात. दुसरा महत्त्वाचा पॉईंट किंवा वैशिष्ट्य म्हणजे हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. याचा अर्थ यांचा कोणत्याही देवदेवता, राक्षस, याने त्याला ठार मारलं, हा हवेत उडाला, अशा कोणत्याही गोष्टींशी याची तुलना न करता मानवकेंद्रित म्हणजे मानवाच्या संबंधित माहिती याच्यामध्ये विचारात घेतली जाते. ओके. देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही आधुनिक इतिहासशास्त्रामध्ये. तिसरा, या प्रश्नांचा इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. सो पुरावा असेल तरच त्याला आपण गृहीत मानतो, अन्यथा त्याला गृहीत मानत नाही. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. सो भूतकाळात केलेल्या ज्या कृती असतात त्यांच्या एकूणच वाटचाली म्हणजे पुढे काय घडत गेलं, त्याच्या पुढे काय घडत गेलं, जो आपण बोलतो घटनानुक्रम, त्यानुसार इतिहासात त्याचा वेध घेतला जातो. वरील वैशिष्ट्यांना युक्त असलेले म्हणजे हे जे सगळे पारंपरिक लेखनाचे प्रकार होते त्यांना छेद देत आधुनिक इतिहास लेखनाची या 4 टप्प्यांद्वारे मांडणी करण्यात आली. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील असून 5व्या शतकात हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या ग्रंथासाठी वापरलेला. सो हिस्ट्री हा शब्द ग्रीक आहे मुळात. आपण जो इतिहास बोलतो त्याला हिस्ट्री इंग्लिशमध्ये बोलतात, तो खरा ग्रीक शब्द आहे आणि तो हिरोडोटस या प्रसिद्ध इतिहासकाराने त्याच्या ग्रंथामध्ये वापरलेला. त्यानंतर युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा होत गेला हे आपण बघूया. युरोपमध्ये पण 17व्या, 17व्या, 18व्या शतकापर्यंत देवदेवतांना खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलेलं. म्हणजे बघा, युरोपमध्ये विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्त्वसंबंधीचे तत्त्वज्ञान यांना खूप महत्त्व दिलं. म्हणजे तिकडे खूप देवाचा पगडा होता. देव असं करेल, देव उचलून नेईल, देव एखाद्याला ठार मारेल, देवाची अवकृपा होईल. पण हळूहळू हे चित्र बदलत गेले आणि 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगन नावाचं विद्यापीठ स्थापन झालं आणि इथे इतिहास नावाचा स्पेशल सब्जेक्ट होता. सो इतिहासाचं महत्त्व तुम्हाला समजलं असेल की इतिहासाला अनन्यसाधारण महत्त्व या विद्यापीठ स्थापनेमुळे झालं आणि मग इथून पुढे युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन इतिहासाच्या दृष्टीने वाढीस लागला. ओके. आणि मग कोण हे कारणीभूत होते, तर हे महत्त्वाचे विचारवंत होते ज्यांच्यामुळे इतिहासाला महत्त्व प्राप्त होत गेलं. त्यातल्या विचारवंतामध्ये सर्वात पहिले होते रेने देकार्त. ओके. रेने देकार्त हे 15व्या 16व्या शतकाच्या एंडिंगला आणि 17व्या शतकाच्या सुरुवातीला इतिहासात त्यांनी स्वतःचा असं अवमूल्य विचार इतिहासाला दिले. आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सांगितली ती म्हणजे एकदम सोपी. बघा, इथे मी तुम्हाला टिक करून दिलं आहे. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयितरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. सो व्हॉट ही टोल्ड व्हेरी स्पेसिफिकली, रेने देकार्त काय बोलतो की जर एखादी गोष्ट सत्य आहे असं जोपर्यंत प्रूव्ह होत नाही तोपर्यंत तिला सत्य मानू नये. सो त्याने एकदम स्पष्ट भाषेत हे तेव्हा सांगितलेलं. ओके. त्यानंतर रेने देकार्त नंतर पुढचा जो आपला महत्त्वाचा बघा, रेने देकार्तचा एवढाच आहे. आणि अजून एक माहिती आहे, डिस्कोर्स ऑन दी मेथड या ग्रंथातील हा नियम आहे खरा मी जो तुम्हाला आत्ता सांगितलेला. सो त्याचा ग्रंथ लक्षात ठेवा. हा फ्रेंच तत्त्वज्ञ होता हे लक्षात ठेवा. आणि त्याने काय महत्त्वाचं वाक्य सांगितलं किंवा जे इतिहासात त्याचा ठसा उमटला ते म्हणजे कोणती गोष्ट सत्य आहे असं सगळ्यांनी निसंशयितरित्या स्वीकार केलं तरच ते खरं आहे, अन्यथा त्याच्यावर विश्वास ठेवू नये. त्यानंतर व्हॉल्टेअर हा खूप महत्त्वाचा विचारवंत होता आणि सगळ्यात पहिलं व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हणतात. हे मी एक्स्ट्रा डार्क करून ठेवलं, तुम्ही बघू शकता. सो याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणतात. हे तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी पण आहे. हा देखील एक फ्रेंच तत्त्वज्ञ होता 17व्या शतकात आणि त्याने वस्तुनिष्ठ सत्य म्हणजे जी ओरिजिनल रिॲलिटी आहे ती तर आहेच आणि घटनांचा कालक्रम एवढा म्हणजेच इतिहास नाही. म्हणजे तुम्हाला जर ओरिजिनल स्टोरी माहिती आणि कालक्रम माहिती आहे त्याला इतिहास बोलत नाही, तर एकंदरीत त्यावेळी समाजाच्या परंपरा कोणत्या,
कोणत्या व्यापार चालायचे, तिकडे शेती कोणत्या प्रकारे करायची, आर्थिक व्यवस्था कशा प्रकारे होती, या सर्वांचा विचार करणे पण आवश्यक आहे असं व्हॉल्टेअर बोलला. व्हॉल्टेअरनुसार मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा त्याचा महत्त्वाचा विचार सर्वांना आवडला आणि मग त्याला आधुनिक इतिहासाचा जनक असं देखील संबोधण्यात आलं. त्यानंतर होता जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. जॉर्ज हेगेल हा जो होता तो या सगळ्या इतिहासकारांपेक्षा वेगळा होता असं मला वाटतं. कारण पण त्याचं असंच आहे, कारण हा पूर्ण लॉजिकल रिझनिंगवर इतिहासाचं स्पष्टीकरण करायचा आणि याला अपोनंट डिबेट जसे आज चालतात ना न्यूजवर की एक वाक्य तर बोललं जातं, त्याच्यावर वादविवाद होतात, तशा स्टाईलने हेगेलचं त्यावेळेचं मत होतं. आणि त्याचा एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस हा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये व्याख्याने आणि लेख आहेत. आणि हेगेलने लिहिलेलं रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. सो या 2 गोष्टी लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे माहिती पाहिजे की द्वंद्ववाद म्हणजे डायलेक्टिक्स म्हणजे काय, की त्याच्यामध्ये खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला आपण डायलेक्टिक्स बोलतो. म्हणजे 2 प्रमुख भागात त्याचं विभाजन केलं जातं. उदाहरणार्थ एक सिद्धांत मांडला जातो आणि त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. म्हणजे उदाहरणार्थ त्याला घेऊया देव आहे. सो एक गट असणार जो बोलणार देव आहे, दुसरा गट जो असणार तो बोलणार की देव नाही, आणि दोघं पण देव आहे की देव नाही हे सिद्ध करत जाणार. आणि जो शेवटी स्ट्रॉंग होईल, ज्याचे सगळ्यात जास्त रिझनिंग ज्यांची स्ट्रॉंग होईल ते आपण खरं मांडणार. सो हा लॉजिकल पद्धतीने हेगेल अभ्यास करायचा की एक कोणतंही विधान मांडायचा, त्याच्यावर 2 गट तयार व्हायचे आणि 2 गटामध्ये जो अंतिमपर्यंत आपल्याला पुरावे देत जाईल तो गट जिंकला किंवा ते सत्य आहे असं आपण मानायचं. ओके. त्यानंतर लिओपोल्ड वॉन रांके. हा रांके जो होता हा 18व्या शतकात होता आणि तो बर्लिन विद्यापीठ म्हणजे जर्मन विचारवंत होता. आणि याने आपल्याला महत्त्वाची कोणती घटना किंवा माहिती सांगितली तर मूळ दस्तावेजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची असते. हे पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली की तुमच्या कोणत्याही कल्पना असतील त्या आम्हाला सांगू नका, जे रियालिटी प्रॅक्टिकल आहे तेच आम्हाला सांगा. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याने स्वतःच्या वेगवेगळ्या संकलन केलेले आहेत विचारांचे. हे 2 ग्रंथ तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. त्यानंतर आला सगळ्यात महत्त्वाचा विचारवंत कार्ल मार्क्स 19व्या शतकात म्हणजे होता, तो अस्तित्वात होता आणि 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्सचे विचार फेमस होत गेले. आणि आजचा जो खूप मोठा वर्ग आहे पूर्ण जगातला तो मार्क्सवादी म्हणजे मार्क्स विचारांचा आहे. आणि मार्क्सवादी विचारांचा असल्यामुळे त्याचे विचार माहिती आपल्याला असले पाहिजेत. ओके. सो व्हॉट आर द डिफरंट थॉट्स ऑफ मार्क्स, लेट्स अंडरस्टँड. कार्ल मार्क्स असं बोलतो की समाजातील वेगवेगळ्या घटकांना म्हणजे काही लोकांना उत्पादनाची साधने असतात, काही लोकांना उत्पादनाची साधने नसतात. उत्पादनाची साधने म्हणजे काही लोकांकडे यंत्रसामग्री आहे, खूप सारे मशीन्स आहेत, खूप साऱ्या मोठमोठ्या म्हणजे गाड्या असतील, म्हणजे भरपूर साधने आहेत. आणि समाजात दुसरा असा वर्ग आहे की ज्यांच्याकडे काहीच नाही, राहायला जागा पण नाही. मग काय होतं की अशा समाजातील 2 विषम वर्ग जे आहेत, विषम विभागणी, बघा मी इकडे टिक करून दिलं आहे, समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध नाहीत, एकाकडे आहेत एकाकडून नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते. आणि मग विषम विभागणी झाल्यामुळे काय होतं, समाजामध्ये द्वेष पसरतात. ओके. वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो. म्हणजे ज्याच्याकडे आहे तो ज्याच्याकडे नाही त्याचे आर्थिक शोषण करतो. याला आपण नंतरच्या भाषेत समजून घेऊ आहेरे वर्ग आणि नाहिरे वर्ग. आहेरे वर्गाकडे सगळं, नाहिरे वर्गाकडे काहीच नाही आणि मग त्यांचं एकमेकांकडून शोषण केलं जातं आहेरे वर्गाकडून नाहिरेचं, आणि त्यामुळे समाजात दरी पसरलेली असते. अशा दृष्टीने कार्ल मार्क्सने अभ्यास केला. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. सो हा तुम्हाला माहिती पाहिजे. कार्ल मार्क्सचा एक प्रश्न अभ्यासाला जरूर असतो परीक्षेत. ओके. त्यानंतर आपण जाणून घेऊया ॲनल्स प्रणाली. ॲनल्स प्रणाली ही फ्रान्समध्ये अस्तित्वात आली, लक्षात ठेवा. आणि या प्रणालीद्वारे काय म्हणलं गेलं की तुमचे जे इतिहासाचा अभ्यास करता त्यामध्ये फक्त राजे, महान नेते आणि त्यांचं राजकारण, त्यांचे युद्ध याच्यावरच आधारित राहू नका. तर त्या काळचं हवामान, स्थानिक लोक, गरीब लोक असतील, त्या शेती, व्यापार, तंत्रज्ञान,
एकमेकांना कॉन्टॅक्ट कसे करायचे, त्यावेळी कास्ट आणि रेस होत्या का, जाती होत्या का, सामाजिक विभागणी कशी होती, समूहामध्ये माणूस राहायचा का, त्यांचा एकमेकांविषयी विचार काय होता. सो फक्त तुम्ही राजा राजवाडे आणि त्यांचे युद्ध याच्यावर अवलंबून न राहता सामान्य माणसाच्या जीवनात उतरून अभ्यास करा, त्यांच्या जीवनमान शैलीचा अभ्यास करा, त्यांचे वेगवेगळे पैलू अभ्यासा, असं मत ॲनल्स प्रणालीद्वारे मांडण्यात आलं. आणि म्हणून ॲनल्स प्रणाली इतिहासामध्ये सुरू झाली. आणि त्यानंतर स्त्रीवाद इतिहास लेखनामध्ये स्त्रीवादी लेखनास सुरुवात झाली 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे 1990 20व्या शतकात. आणि जी सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषी म्हणजे ती जोकर होती, तिने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सुरू केली. फेमिनिझम जे बोलतात की महिला ही पण एक तिच्या दृष्टीने सक्षम आहे, सर्वोत्कृष्ट आहे, हे सांगण्याचा जो काळ होता तो खरा 1990च्या दशकात तिकडे संपूर्ण इतिहासात गाजला. आणि तेव्हापासून भारतामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व लाभलं गेलं. सीमा द बोव्हा हे नाव लक्षात ठेवा, ही एक विदूषकी होती. ओके. आणि त्यानंतर लास्टचा टॉपिक मायकेल फुको. हा 1926 ते 84 म्हणजे लेटेस्ट मागच्या 20व्या शतकातला हा फ्रेंच इतिहासकार होता. बघा, आपण मोस्टली फ्रेंच जर्मन विचारवंतांचे सगळे विचार बघतो, कारण ही पाश्चात्य परंपरा बघतो आपण इतिहास लेखनाची. त्यामुळे पहिला धडा हा संपूर्ण फ्रेंच आणि युरोपातील सर्व विचारवंताचे आहेत. सो फुको काय बोलतो की त्याने पहिला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा त्याचा ग्रंथ आहे. त्यामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी जी करतो आपण, 1901ला हे घडलं, 2ला हे घडलं, 3ला 1900 हे घडलं, अशी करण्याची पद्धत चुकीची आहे. या विरुद्ध तो काय बोलतो की इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर द्यावा. स्थित्यंतरण म्हणजे त्या काळची स्थिती, फक्त हे घडलं ते घडलं न सांगता त्या स्थितीमध्ये त्याच्या इतिहासावर काय परिणाम झाले हे सांगण्यावर भर द्यावा. आणि इतिहासकारांनी पहिला जो टॉपिक लक्षात घेतला नाही तो याने घेतला, तो म्हणजे मनोविकृती. म्हणजे जे आत्ता तुम्ही आत्ताच बघितलं, सुशांत राजपूतने आत्महत्या केली, राईट. सो का त्याला बर्डन होता का, सो तो सायकॅट्रिस्टकडे जायचा, त्याचा मनोविकृत होता का. सो मनोविकृती असेल, वैद्यकशास्त्र म्हणजे आधुनिक मेडिकल फॅसिलिटीज असतील, तुरुंगामध्ये कशी व्यवस्था असते, अशा वेगवेगळ्या अँगलने फुकोने विचार केला. म्हणून तो इतर सर्व इतिहासकारांपेक्षा वेगळा ठरला. आणि म्हणूनच मायकेल फुको हा आधुनिक इतिहास लेखनाचा एक महत्त्वाचा विचारवंत मानला जातो, कारण त्याने वेगवेगळे अँगलने इतिहासाचा विचार केला. ओके. आणि त्यानंतर स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, चित्रपट आले. आणि आता तर ओरिजिनल जे सगळ्या मूवीज येतात त्या ओरिजिनल घटनेवर घडलेल्या असतात, या घटना इतिहासात घडलेल्या असतात पहिल्या. त्यामुळे बऱ्याच लोकांना आधुनिक इतिहास हा चलचित्रपटाद्वारेच माहिती पडत चाललेला आहे, राईट. आणि तुम्हाला क्वेश्चन 1 मधला AB, क्वेश्चन 2, क्वेश्चन 5 आणि 6, क्वेश्चन 1, 2, 5, 6 एवढा अभ्यास करून टाका. दॅट इज व्हेरी इझी. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको. त्यानंतर हे यांचे वेगवेगळे ग्रंथ आहेत, त्यांची जोडी लावा. कोणती जोडी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. सो तुम्हाला हे सगळे येईल. ओके. क्वेश्चन 1 to 5, 6 send me by tomorrow. That's it. So we'll stop here and we'll see you, visit you in the next lecture. Jai Hind.